जय महाराष्ट्र मित्रांनो. पैसे कमवण्यासाठी खूप लोक मॅनिफेस्टेशन करतात. पैसे मिळतात हो, असं काय नसतं. पण कर्ज कसं फेडायचं? पैसे कमवणं खूप सोपं असतंय, पण ते आलेले पैसे जपणं किंवा आपलं कर्ज फेडणं, बचत करणं, ह्यासाठी कसं मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे, असा प्रश्न आपल्याला एका फॉलोअरने विचारला. 1.25 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्यांना ते फेडायचं आहे. त्यासाठी आठवडा 2 आठवडे त्यांना मॅनिफेस्ट करायला सांगितलं, व्हायब्रेशन्स निर्माण केले, एनर्जी निर्माण केली, सगळ्या प्रोसेस सांगितल्या आणि वही पेन घ्या म्हटलं आणि लिहून काढा. आता सगळं 5 पानं लिहून काढली. त्यांना मी 100 पानाचं टार्गेट दिलेलं, पण 5 पानं तरी जमली. 15 ऑगस्टचा मुहूर्त काढलेला आहे. 15 ऑगस्टला कृती करायला सुरू होणार आणि 15 ऑगस्ट 2030 साली 1.25 कोटीचं कर्ज फेडायचं. त्यासाठी नवऱ्यानं काय केलं पाहिजे, बायकोनं काय केलं पाहिजे, बचत कशी केली पाहिजे, नवरा बायकोने अतिरिक्त उत्पन्न कसं निर्माण केलं पाहिजे, मुख्य व्यवसाय मुख्य नोकरीपासून सोडून सुद्धा नोकरीत प्रगती कशी केली पाहिजे, व्यवसायात कशी प्रगती केली पाहिजे, हे सगळा प्लॅन डिफाईन केल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. विचार केल्यानंतर आणि त्यांना लक्षात आलं की हे खूप इझी आहे, असं काही अवघड नाहीये. पण हे इझी कधी आहे मित्रांनो, ज्यावेळी मी हे सगळा प्लॅन डेली कृतीमध्ये आणायला चालू करेन आणि त्याच्यावरती फर्म राहील, दुसरीकडे मी कुठं लक्ष घालणार नाही, त्यावेळी ती इझी होणार. आणि एक घडामोडी त्यांच्या जीवनामध्ये जर घडली तर त्यांचं कर्ज 2029लाच फिटते. तर ती 2027ला होते का ते बघायचं आहे. तर ते भविष्यातील गोष्ट आहे, ती घडेल न घडेल माहीत नाही, पण ती घडू शकते हे आत्ताच कळालं मला. मग तिने आत्तापासूनच कामाला लागले ती गोष्ट घडण्यासाठी आणि ती घडणार. कारण कृती केल्यानंतर यश मिळतं ना, कर्म केल्यानंतर फळ मिळतंच, ते कुठं जात नाही. फक्त अपेक्षा करायची नसते, ते ऑटोमॅटिक मिळतं सगळं. ते ब्रह्मांड आपल्याला, युनिव्हर्स आपल्याला मिळवून देतो. आता ह्या सगळ्या प्लॅनला तुम्ही मॅनिफेस्टेशन म्हणा, आकर्षण म्हणा, डेली रुटीन म्हणा, सायन्स म्हणा, विज्ञान म्हणा, अध्यात्म म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण याला सोप्या भाषेमध्ये सांगतो, फ्युचरिस्टिक थिंकिंग. भविष्यात काय होणार आहे ते आत्ता विचार करायचं, कामाला लागायचं. धन्यवाद.